रथाची पार्किंग चालू आहे. दरवर्षी येतं त्या जत्रेत कार्तिक एकादशीला. कुठून आले तुम्ही? परभणी जिल्हा. मी हरवायला नको कुठे म्हणून हात धरलाय त्याचा. बाहेर पण तेवढीच लोक आहेत आणि आतमध्ये पण तेवढीच लोक आहेत. केवढी मोठी कमान आहे बघा. आम्ही दोघं आता जरा आळंदीला फेरफटका मारायला चाललो. तर आता मी आहे देऊमध्ये आणि देऊमध्ये कुठे तुम्हाला माहीतच असतं की मी देऊमध्ये आहे म्हणजे माझ्या बहिणीकडे. आणि हा बघा आपला भाचा पाठीमागे दिसतोय का श्रेयस, माझ्या मागून दिसतोय तुम्हाला हा श्रेयस. तर आम्ही दोघं आता जरा आळंदीला फेरफटका मारायला चाललो आहे देऊतून. पण देऊला लोकांची गर्दी बघा. हे बघा सूर्य अस्ताला आला आहे आणि इकडे एवढ्या एसट्या लागल्यात. कार्तिक एकादशीला जत्रा असते आळंदीची. आणि बघा एस टी महामंडळ हे बघा हे निघाले आळंदीकडे फुल खचाखच भरून. स्टँडिंग आहे सर्व. आणि तिकडे दुसऱ्या गाड्या कशा भरतात बघा. लोक येत आहेत नुसती. हे बघा आळंदी सर्व एस टी महामंडळ आळंदीला चालले सगळे. आणि कार्तिकी एकादशीला असते आळंदीची जत्रा. आज बारशी आहे. तर आता आम्ही दोघं चाललो फेरफटका मारायला आळंदी जत्रेचा. कारण म्हटलं चला आता इथे आलो तर जरा राऊंड मारून येऊ. बाकी आम्ही देऊला जत्रा वगैरे काय नाही पण देऊला दर्शन करायला बरीच लोक येतात. तुम्ही बघता गर्दी पाठीमागे फुल भरलं आहे. रस्ता बंद आहे तिकडे जाण्याचा. त्यामुळे आता मी इथून लेफ्ट मारून तळवडेच्या मार्गे जातो आहे आळंदीला. आणि बरीच लोक आहेत म्हणजे हजारो लाखो पण असतील. सकाळपासून गर्दी आहे. सकाळपासून आम्ही बघतोय. आणि याला सकाळी क्लासला जायचं होतं त्याला बस भेटली नाही. क्लासला जायला भेटली का बस तुला? नाही, सायकलवर जायला लागलं त्याला. ऑप्शन नव्हता कारण बस येतच नव्हती आतमध्ये. एवढं फुल होतं सकाळपासून. आता थोडी गर्दी कमी झाली. तर चला आता आपण निघालो आळंदीला. आता आळंदीला एक फेरफटका मारून तिकडे काय आहे ते बघूया. आणि दर्शन तर आज होणार नाही कारण गर्दी एवढी आहे. पण तिकडे आळंदीचं जरा फील घेऊन येऊया. तिकडून येत आहे तिकडून जात आहे. आळंदीवरनं सगळ्या गाड्या आहेत त्या देऊगावला आणि या भरून परत देऊवरून जातात आळंदीला. इकडे चालू आहे आमदार चषक क्रिकेट स्पर्धा देऊगावच्या ग्राउंडमध्ये. आणि अंतिम सामना चालू आहे. अंतिम सामना. आणि जे समोर तुम्हाला दिसत आहे ना ते आहे तळवडे. तो पूर्ण तळवडे एरिया आहे आणि मॅच संपलेली आहे. चला आपण मॅच टुर्नामेंटची सांगता करायला तिकडे आलो होतो. आपण आलो टुर्नामेंट पण संपली. चला आळंदीला जाऊया. आणि हा आपला काळोखे चौक आहे मारुतीनगर. आणि इकडे देऊगाव आपलं देऊ तुकाराम महाराजांचं मंदिर. आणि इकडे जायचं आळंदीला आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर. आणि इकडे लोक बघा सगळी वाट बघतात बसची. कुठली एखादी रिकामी बस येईल. काळोखे चौकात पण लोक अशी एवढी थांबलेत आळंदीला जाण्यासाठी. आणि हा आहे कॅनबे चौक. आणि इथून आहे तळवडे MRDCचा रस्ता आहे. गाड्या सर्व टर्न मारतात ना ट्रक टेम्पो. इथून आतमध्ये आहे तळवडे MRDC. तुम्हाला बोर्ड दिसत असेल समोर. हा बघा हा बघा MRDC तळवडे. हा रोड जातोय आणि आपला सिग्नल निघाला आहे. चला आणि आता आपण पोहोचलो आहे तळवडे चौकामध्ये. सरळ आळंदीला जायचं आणि रस्ता जातो आपल्या निगडीकडं हा तळवडे चौकातून. आणि आता आपल्याला जायचं सरळ आळंदीला. ही श्री क्षेत्र टाळगाव चिखलीचं प्रवेशद्वार. केवढी मोठी कमान आहे बघा. आपल्या एका फ्रेममध्ये कॅमेऱ्याच्या बसत नाही एवढी मोठी कमान आहे. आणि केवढी मोठी कमान आहे बघितली का तुम्ही. आम्ही रस्ता क्रॉस करून ह्या साईडला आलो. आम्हाला आता सरळ जायचं इकडे पण आम्ही उलट्या दिशेला आलो अपोजिट साईडला. तिथून आम्ही कमान घेतली. आणि खूप जबरदस्त कमान आहे बघा ही टाळगावची चिखली प्रवेशद्वार. अजून आळंदी बरेच लांब आहे पण आम्ही चाललो होतो ब्लॉग बनवत म्हणत. आज आपला हा ट्रॅव्हल ब्लॉगच होणार आहे. देऊगाव ते आळंदी मोठं ब्लॉग. हा आहे लक्ष्मी चौक मोशीचा. आणि इथून परत सरळच आपल्याला जायचं आहे आळंदीसाठी. कुठे लेफ्ट राईट मारला नाही आपण निघाल्यापासून. फक्त काळोखे चौकात जो लेफ्ट मारला नाही तिथून आपण सरळच निघालो. कुठे लेफ्ट राईट नाही काय नाही. चला आपला सिग्नल संपत आला. पकड. आता आम्ही पोचलो आहे ते मेन रोडवरती म्हणजे आपला जो पुणे नाशिक हायवे आहे ना त्या हायवेला पोचलो आहे. आणि मेन जंक्शनच्या सिग्नलवरती आहोत आम्ही. आणि इथून 4 रस्ते आहेत. जसं आता आपण पाठीमागून आलो हा रोड दिसतोय तुम्हाला. हा आपण आलो देऊगावकडनं. देऊवरून आलो आणि आपल्याला जायचं सरळ
हा सरळ रोड होतो आळंदीला. हा उजवीकडे गेला तर पुण्याला भोसरी आणि पुणे, आणि इकडे डावीकडे गेलात तर नाशिक, आणि पुढे का चाकण नाशिक हा रोड आहे. तर आपल्याला सरळ जायचं आहे. इथून आळंदी काही जास्त लांब नसेल, 10-12 किलोमीटर वरतीच आहे. तर आता जवळ आले, संध्याकाळचे ऑलमोस्ट 6 वाजत आलेत, अंधार पडत चालला आहे. आपल्याला पटकन जायचं आळंदीला. चला आत्ता तुम्ही आवाज ऐकताय आजूबाजूला नुसता ज्ञानेश्वर माऊलींचा गजर चालू आहे. आणि इकडे बघा हे जत्रा भरली आहे, पूर्ण शॉर्टपर्यंत आहे बघा. पूर्ण रस्त्याच्या ह्या साईडला पूर्ण जत्रा आहे, दुतर्फा जत्रा आहे. आणि पाठीमागे एक अर्धा किलोमीटरपासून पुढे ना 4 व्हीलरला बिलकुल अलाउड नाही आहे. फक्त आमची 2 व्हीलर आहे म्हणून आम्ही आलो आहे. म्हणजे आमच्या मोटोला आपल्या स्कूटीला काय प्रॉब्लेम नाही झाला, तर आम्ही आलो आहे. आता आळंदी एकदम जवळ आला आहे. आणि बघा जत्रा इथूनच सुरू झाली, लोकांना बघा चालत सगळे चालले जत्रेला. बघा लोकांची नुसती रीड लागली आहे, लाईन लागली आहे आळंदीला जत्रेसाठी. आणि ही सगळी दुकानं आणि आळंदीला जात असताना आळंदीच्या जवळच, आळंदीच्या रस्त्यावरच म्हणजे जात असताना आळंदी जवळच आहे ते आपलं श्री गजानन महाराज संस्थान शेगावचं, त्याची ही एक शाखा आहे. बघा गजानन महाराज संस्थान शेगाव यांचा मठ आहे, शाखा आळंदी. आणि बघा हे ते देवस्थान आहे, शाखा आहे. आणि तुम्हाला दिसतं ना इथे राहण्याची वगैरे उत्तम सोय असते. आणि गर्दी बघा किती आहे इकडे लोकांची, पूर्ण रश आहे आतमध्ये, भरपूर लोक आहेत. आणि बघा हे गजानन महाराजांचं मंदिरवरती किती लाईन आहे बघा लोकांची. बाहेर पण तेवढीच लोक आहेत आणि आतमध्ये पण तेवढीच लोक आहेत. हा प्रवेशद्वार आहे. चा ब्लॉग आपण एकदा बनवलेला आहे या गजानन महाराजांच्या मंदिराचा. पूर्ण ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे, तर मी त्याची लिंक पण तुम्हाला देईन. तुम्ही नक्की जाऊन बघा, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल याची. आता आम्ही आळंदीला चालू जाताना या रस्त्यातच तुम्हाला लागतं. आणि आळंदी देवस्थानापासून एकदम जवळ आहे, अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर असेल, 1 ते अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती. तर छान आहे एकदम, इथे शांत निवांत आहे. आता आज जत्रा आहे त्यामुळे खूप गर्दी आहे इकडे. आणि आता आम्ही पोचलो आळंदीला आणि आम्ही चाललो आहे देवस्थानाकडे, आळंदीच्या देवळाकडे, ज्ञानेश्वर महाराजांच्या देवळाकडे चाललो आहे आम्ही दोघं. पण गर्दी हात सोडू नका, हात सोडू नको, श्रेचा हात धरलाय घट्ट, म्हणजे मी हरवायला नको कुठे म्हणून हात धरलाय त्याचं. हां तर तुफान गर्दी आहे पुढे बघा, किती रश आहे बघा. एवढीच रश इकडे पण आहे. आणि आता आपण चाललो आळंदीच्या देवस्थानाकडे. आणि रस्त्याच्या दुतर्फा आहे ना जत्रा भरली आहे. छोटी छोटी दुकानं आहेत सगळी, आणि बरीच दुकानं आहेत, कपड्यांची आहेत, खेळण्यांची आहेत, बरंच काय काय आहे. तुम्हाला आवाज पण येत असेल बघा, पिपाण्या वगैरे सर्व. हे बघा चोरांपासून सावध राहा. आणि इकडे मला वाटतं आळंदीचं एस टी स्टँड आहे, सर्व एस टी उभे आहेत बघा इथे. आणि तुम्हाला दिसत आहे का लाईट थोडंसं आहे, मोठे मोठे जायंट व्हील पण दिसत आहेत, पाळणे. तुम्हाला दिसतं का मोठा पाळणा, इकडे फनफेअर पण चालू आहे जत्रा. आणि या पाळण्याशिवाय जत्रा तर पूर्ण होत नाही. कुठली पण जत्रा झाली की पहिले हे पाहिजेत पाळणे. म्हणजे मागे एक टायटॅनिक बोट पण आहे बघा, मोठा जॉईंट व्हील, मोठा पाळणा फुल भरला आहे. त्याच्या बाजूला आहे ती टायटॅनिक बोट, अजून काही निघाली नाही. तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असेल किती मोठी जत्रा आहे ती. गेली अर्धा-पावणा किलोमीटर झाला आम्ही गाडी लावून चालतोच आहे. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला नुसती दुकानच आहे शॉपिंगसाठी, बाकी पाळणे बिळणे पण आहे, तुम्ही पाहिले असतील. आणि लोकांची गर्दी तर काय विचारू नका, भरपूर लोक आहेत.
आणि बघा ना तिथे आतमध्ये दुकानं पण आहेत, आतमध्ये दुकानं पण आहेत, बरीच दुकानं आहेत आणि दोन्ही साईडला आहेत, या साईडला पण आणि इकडे पण. श्रेयस जमलाय का? नाही ना, श्रेयस बिंदास. आणि आम्ही दोघेच आलो आहे, बाकी सगळ्यांना घरात ठेवलं आहे. फक्त आम्ही जत्रा फिरायला आलो, जत्रा फिरायला. हा स्पेशल जत्रा, आळंदीची कार्तिक एकादशीची जत्रा. हे बघा, हे भक्त निवास आहे आळंदीच्या बाजूचा आणि आतमध्ये भजन कीर्तन चालू आहे. राम नाम बोला. आणि आता आम्ही पोचलो इथं इंद्रायणी नदीच्या काठी आपल्या आळंदीच्या. आणि आता आम्ही खाली उतरतोय. बघा इथं पाठीमागे आपली इंद्रायणी नदी वाहते, दिसतंय का तुम्हाला? हा ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून आपल्याला पलीकडे जायला लागतं मंदिरासाठी. त्याच्या अलीकडच्या तीरावरतीच आम्ही थांबलो आहे. आणि या दादाने आपल्याला मस्त सांगितलं आहे बघा, हा आहे हा माऊलीचा ध्वज. बघा हे दादा आपल्याला चांगली इन्फॉर्मेशन देत होते. आता नाव काय तुमचं? शिवाजी मुळे. कुठून आले तुम्ही? मी परभणी जिल्हा. परभणीवरून आले. कार्तिक एकादशीसाठी स्पेशल? नाही, आमची दिंडी आहे ना. दिंडी आहे का? ओके. मग आता तिथून पुढे जाणार? परत रिटर्न? कार्तिक एकादशीला झाले ना इथे दिंडी घेऊन? परभणीवरनं दिंडी घेऊन इथे आले? आमची दिंडी आहे का? ओके. जागा नाही त्याच्यामुळे म्हणलं थोडा आराम करावा. तर हे बघा, ही आहे इंद्रायणी नदी, हा आहे माऊलीचा ध्वज. पुढे आहे देवस्थान, तुम्हाला ते दिसत नसेल, खूप लांब आहे. बघा हे देवस्थान आहे. की हा ब्रिज दिसतोय का तुम्हाला? या ब्रिजवरून आपल्याला तिकडे जायचं आहे. आणि इंद्रायणीच्या नदीच्या मध्ये असलेला हा माऊलीचा ध्वज. आणि गर्दी बघा दुतर्फा, भाविकांची गर्दी तुम्ही बघू शकताय. आणि दुतर्फा लोकांची गर्दी बघा, पूर्ण गर्दी आहे. श्रेयस गेला हातपाय धुवायला. हे बघा, मावशी दिवा का सोडला हो? दिवा का सोडला? कशासाठी? म्हणजे काय देवाचं प्रथा आहे का दिवा सोडायची? आईला म्हणून का? माऊलीसाठी, इंद्रायणीसाठी का? इंद्रायणीला दिवाबत्ती म्हणून संध्याकाळचा दिवा सोडायचा असतात का? ओके. हे बघा मावशीने दिवा सोडला, पण मी विचारला का सोडायचा असतो, तर आपल्या आईला दिवाबत्ती असावी म्हणून सोडायचा दिवा. तर बघा गेला. हा सगळीकडे दिवे आहेत ते बघा. हे बघा बरेच सोडले ते बघा, तिकडे मग दिसत आहेत का? बघा सगळीकडे दिवे सोडले ते बघा. त्या पाठीमागे तुम्हाला चपलांचा कस पडलाय. लोक चपल्या बऱ्याच इथे गेले सोडून, कोणी एक गाय दोन गाय बघ असा कस पडला. कारण इथे पाठीमागे याची दिसतात तुम्हाला, इथे लाईन आहे दर्शनाची. आणि ही लाईन बरीच फिरून तिकडे दर्शनाला जाते, म्हणजे बरीच लांब आहे. तर बघा इथे आहे दर्शनाची लाईन. आणि इथून ब्रिज आहे पुढे, त्या ब्रिजवरनं मग त्या नदीच्या पलीकडे देवस्थान आहे, तिकडे जायला बरीच मोठी लाईन आहे. तर आता मी आणि श्रेयस नदीच्या ह्या तीरावरून, इंद्रायणी नदीच्या ह्या तीरावरून चाललो आहे पलीकडच्या तीरावर, तिकडे आहे ते देवस्थान. आणि आम्ही आता देवस्थानापर्यंत जाणार आहोत, मुखदर्शन घेऊ. कारण लाईन एवढी मोठी आहे ना की 4-5 तास पुढे नाही गेले. मला लाईन दाखवतो मी. तो समोरचा ब्रिज दिसतोय ना, त्या ब्रिजवरून पलीकडे जाते लाईन. आणि ही लाईन आहे हे बघा, इथून त्याच्या पलीकडे लाईनची सुरुवात आहे. पूर्ण हे फिरून बघा, पूर्ण फिरून या
त्या ब्रिजवरून जाणार त्या देवस्थानाकडे. आता मी आणि श्रेयस आम्ही दोघं नदीच्या त्या किनाऱ्यावरून ह्या किनाऱ्यावरती आलो आहेत आणि आळंदीच्या माऊलीचं दर्शन काय आम्ही आज घेणार नाही आहोत की म्हणजे आज खूप गर्दी आहे, त्यामुळे आता शक्य नाही दर्शन घ्यायला. ह्याचा एक स्पेशल ब्लॉग आपण नंतर बनवू, बनवायचा आहेच आम्हाला. सध्या आम्ही तर ह्या जत्रेमध्ये आलो होतो असा राऊंड मारायला आणि कशी जत्रा आहे आणि कार्तिक एकादशीला किती काय असतं आळंदीला ते पाहण्यासाठी. आणि बघितलं आम्ही अफाट गर्दी आहे इकडे आणि आता परत आलो आम्ही ह्या तीराला. मग अशी आम्ही म्हणतो पलीकडे ध्वजाच्या त्या साईडला, आता आहोत ते ह्या साईडला ध्वजाच्या. ते जेवढी माणसं आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त माणसं ह्या साईडला आहेत. बघा खूप गर्दी आहे इकडे. आणि बघा हे सर्व दिवे सोडतायत ना ती विकायला आहे तिकडे दिवे. कसा दिवा आहे ताई? 10 रुपये. बघा 10 रुपये दिवा आहे, नारळ आहे, दिवा आहे. आणि हे बघा इकडे असे तिकडून दिवा घ्यायचा आणि असा इंद्रायणी नदीमध्ये हे सोडतात माऊलीसाठी. चला आपण एक फेरफटका मारूनच माऊलीच्या मंदिरापर्यंत जाऊन फेरफटका मारत मारत. आणि बघा इकडे घोंगडे विकायला आळंदीच्या जत्रेत. कसं आहे घोंगडं दादा? 950 रुपयाला. बघा 950 रुपये. इकडे पण आहे ती बघा. घोंगडं कसं दादा? 800 रुपयाला. आणि ही टोपी का? 100 रुपये. बघा 100 रुपये टोपी. आणि तिकडे घोंगडे आहेत ते 800 रुपये. कुठनं आले तुम्ही? हावेरी. कुठे आले? कर्नाटक. ओके, कर्नाटकमधनं आले हावेरी. घोंगडे आणि टोप्या घेऊन. हाताचे कडे बघा, बारक्या पोरांना हाताला कडे आणि हे मोठ्यांच्या साईजचे. आणि हे सर्व ह्याचेच आहेत ना लोकरीचे. हे बघा हे घोंगडे जसं बनलं ना त्याचे कडे पण आहेत, टोप्या पण आहेत. दरवर्षी येतं का? दरवर्षी येतं त्या जत्रेत कार्तिक एकादशीला. आणि आम्ही बराच वेळ रथ शोधत होतो, रथ कुठे आहे. आणि बघा आम्ही चाललो देवळाकडे. समोर आहे देऊळ आणि बाजूला आहे रथ. बघा या देऊळ संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर. आणि हा बघा हा रथ. हा बघा हा माऊलींचा रथ. आणि पूर्ण प्रदक्षिणा घालून हा देवळाजवळ आलाय परत रथ. माणसंच का? बैल वगैरे नाही का? माणसंच ओढतात का? ओके. तर आता पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करून रथ आलाय आपल्या परत मुख्य स्थानी, मूळ स्थानी आपल्या मंदिराच्या इथे. आणि बघा हेच असतात रथाला. रथ हे लोकच खेचत असतात. अशा प्रकारे आपलं रथाचं दर्शन पण भेटलेलं आहे. आणि हे बघा रथ अजून तिथं मेन पालखी जी आहे ती आतमध्ये चालली आहे. माऊलींची पालखी चालली आहे मंदिराकडे. पुन्हा एकदा निघाले माऊलींची पालखी प्रदक्षिणा करून रथातून. आणि बघा किती गर्दी आहे.
आणि हे आळंदीचं मेन देवस्थान. बघा पालखी निघाली. माऊली माऊली माऊली. भाविकांनी पोलिसांना सहकार्य करायचे आहे. माऊली माऊली माऊली. रथाची पार्किंग चालू आहे. परमनंट पार्किंग रथाची आतमध्ये आहे बघा. आणि पूर्ण माणसंच रथ खेचत असतात. तर माऊलींची पालखी तर गेली आतमध्ये, तुम्ही बघितलं असेल. आता रथ जागेवर ठेवण्याचे चालू आहे. आणि हे मानकरी असतात रथाचे, ओऱ्या तोडणारे मानकरी लोक असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ब्लॉगची सुरुवात केली होती आळंदी स्पेशल मोठं ब्लॉगने, म्हणजे देहू ते आळंदी अशी. पण आळंदीला येऊन आपण बरचपैकी फिरलो, जत्रा बघितली आळंदीची. आणि सोबतच आपल्याला आणायचं म्हणजे आपल्या जाणीमानी नव्हतं, पण आपल्याला आळंदीला माऊलींची पालखी पण बघायला मिळाली, पालखीचं पण दर्शन झालं, रथ पण बघायला मिळाला. आणि अशा गोष्टी आणायचंच घडतात. आपण काय ठरवून येत नाही. आम्हाला माहीत नव्हतं की आता रथ असणार आहे, आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आम्ही फक्त ठरवून आलेलो देऊगाव ते आळंदीला यायचं, जत्रा बघायची आणि जत्रेचा आनंद घेऊन परत जायचा. पण आम्ही मस्त इंद्रायणी नदीकाठी आलो, लोकांची गर्दी तुम्हाला दाखवली, पालखी दाखवली, मंदिर आतमध्ये नाही दाखवता आलं कारण की आपण दर्शन नंतर काहीतरी घेऊ. चला तर मग आपल्या इंद्रायणी काठी आपल्या ह्या ब्लॉगचा एंड करूया, सांगता करूया. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.